पंढरपूर शहरातील संतपेठ बडवेचर 32 खोल्या झोपडपट्टी हा संपूर्ण परिसर कामगारांचा परिसर म्हणून ओळखला जातो। त्यामुळे या परिसरात जो तो आपल्या आपल्या कामात व्यस्त असतो। मात्र अशा झोपडपट्टीमध्ये अनेक झोपडपट्टी दादा निर्माण होतात हा इतिहास आहे। मागील काही दिवसांमध्ये आपण पाहिलं तर याच भागामध्ये अनेक गुन्हे घडले आहेत। अशी गुंडगिरी मोडीत काढण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे आणि शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी मागील काही दिवसांमध्ये स्थानिक गुन्हेगारांची वरात देखील काढली होती। त्यामुळे या भागातील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी आता पंढरपूर शहर पोलिसांनी अनेक मोठ्या कारवाईचा बडगा देखील उचलला आहे। संतपेठ परिसरातील 32 खोल्या झोपडपट्टीमध्ये मागील काही दिवसांमध्ये आपली दहशत पसरवून अनेक गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार संग्राम दिलीप देवकुळे याला 2 वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याची कारवाई पोलिसांनी केली आहे। मागील काही दिवसांमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी वारंवार गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार संग्राम देवकुळे याच्या हद्दपारीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला असता तो आता मंजूर होऊन आला आणि त्यावेळी शहर पोलिसांनी संग्राम देवकुळे याला ताब्यात घेऊन त्याच्यावर नोटीस बजावली आहे। त्यामुळे आता पंढरपुरातील आणखी काही सराईत गुन्हेगारावर हद्दपारीचा बडगा उचलला जाणार असल्याची माहिती शहर पोलिसांकडून मिळाली आहे।